त्याला तर बरंच 5 मिनिटं हा झाले. हा मन बुद्धीने देह आणि देहाने मग इतर वस्तूचं म्हणजे बाह्य वस्तूचं पण त्याचं हे होतं प्रचिती येते असंही हे चाललं होतं. बरोबर बरोबर. बरं ठीक हा आहे. तर हे एक एक यंत्र पुढच्या यंत्राला घेऊन व्यवहार करीत असते. मन आहे, प्राण आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत आणि देह हे क्रम आहेत. आता ह्या क्रमाक्रमानं ते उपयोगात येत असतात. मागच्याला घेतल्याशिवाय पुढच्याचा उपयोग होत नाही आणि त्याला घेऊन त्याच्यावर प्रयोग होतो आणि त्याला घेऊन त्याच्या पुढच्यावर प्रयोग होतो. जसं मन घेऊन मनावर प्रयोग होतो आणि मन घेऊन प्राणावर प्रयोग होतो आणि मन घेऊन प्राण घेऊन प्राणानं मनावर बी प्रयोग करता येतो आणि मनानं प्राणावर बी करता येतो. ह्याच प्रयोगाच्या प्रक्रिया आहेत योगिक प्रक्रिया. या साधना आहेत त्या उपाधीला शुद्ध करण्याच्या, उपाधीला स्थिर करण्याच्या, उपाधीचा निराश करण्याच्या, उपाधीला शुद्ध आणि उपाधीला स्थिर करण्याला साधना म्हणावं आणि उपाधीचा निराश करण्याला विवेक म्हणावं. विवेक हे तंत्र आहे आणि साधना हे यांत्रिक आहेत. तंत्रज्ञान आहे आणि यांत्रिक साधना आहेत. पण देहादी यंत्राचा उपयोग करून शुद्ध आणि स्थिर होण्याला साधना म्हणा आणि देहादिकात यंत्राचा उपयोग करून खानपानादी बाह्य व्यवहार याला संसार म्हणा, प्रपंच म्हणा. म्हणून हे ज्या साधना स्थिर आणि शुद्ध होण्याच्या हे उपाय आहेत आणि हे मी सांगू लागलो की मन घेऊन प्राणावर, मनन प्राण घेऊन इंद्रियावर, ज्ञानेंद्रियावर, मन प्राण ज्ञानेंद्रिय घेऊन कर्मेंद्रियावर, मन प्राण ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय घेऊन देहावर प्रयोग करता येतो. जसं आसन करायचं असलं तर आसन करताना आसनं वेगवेगळी आसनं करताना मन उपयोगात आणलेली, प्राण उपयोगात आणलेली, ज्ञानेंद्रिय उपयोगात आणलेली आणि कर्मेंद्रिय उपयोगात आणलेली, तेव्हा देह घेऊन देहावर प्रयोग झालाय. देह घेऊन देहावर प्रयोग आसन चाललंय आणि देह घेऊन इतर पदार्थावर प्रयोग, दुसऱ्या पदार्थावर जपमाळे देह घेऊन प्रयोग होतो. देहाच्या मागल तर तो वापरलंच, पण देह घेऊन जपमाळ चाललेली, बोट चाललेली, त्राटक चाललेला आहे ज्ञान डोळ्याद्वारे, जपमाळ चाललेली कर्मेंद्रियाद्वारे, तीर्थयात्रा चाललेली पायाद्वारे, दान चाललेले टाळीबाजीनं चाललेली हाताद्वारे, सेवा चाललेली. हे सर्व जे व्यवहार आहेत ते देह घेऊन इतर पदार्थावरली प्रयोग आहेत. देह घेऊन देहावरला प्रयोग, इंद्रिय घेऊन देहावर प्रयोग, इंद्रिय घेऊन इंद्रियावर प्रयोग, मन घेऊन इंद्रियावर प्रयोग आणि मन घेऊन मनावर प्रयोग, मन घेऊन प्राणावर प्रयोग, प्राणायाम आहे. आणि मन घेऊन मनावर प्रयोग, ध्यान आहे.
आणि बुद्धी घेऊन सर्व प्रपंचावर प्रयोग विवेक आहे. चित्त तंत्र आहे. आणि हा बी एक उपायच आहे, पण हा वेदांत शास्त्राचा उपाय आहे. म्हणून हे जे उपाय आहेत, तर हे ह्या उपायाचं झालं अगोदर आपण पाहिलेले प्रमाण, दृष्टांत, युक्त्या. पण आज गोविस सांगायलेत महाराज की उपाय मागील पाये घेऊनी झाले वाये. जे योग साधनादी सर्व उपाय आहेत, ते सर्व उपाय मागच्या मागच माग गेली, माग पळाली, व्यर्थ ठरली. वाय म्हणजे व्यर्थ, वाही, वायफट. कारण परमात्मा वस्तू त्या ठिकाणी त्यांची प्रवृत्ती होऊ शकत नाही. त्याच काल महाराजांनी विश्लेषण सांगितलं की का होत नाही, उपाय का होत नाही प्रवृत्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. कारण उपाय चलत असता सविशेषात प्रगटतेत, व्यक्ततेत. अभिव्यक्तीशिवाय उपाय नाही, कारण अभिव्यक्तीशिवाय मनच नाही. अभिव्यक्तीशिवाय मनच नसल्यामुळे प्राण कुठे, ज्ञानेंद्रिय कुठे, कर्मेंद्रिय कुठे, देह कुठे, देह संबंधी पसारा संसार कुठे. हे सर्व अभिव्यक्तीत आहे, हे सर्व विशेषतेत आहे, हे सर्व प्रकटल्यावर आहे. आणि परमात्मा अद्वैत आहे, परमात्मा अव्यक्त आहे, अनाभिव्यक्त आहे, निराभास आहे. परमात्मा सविशेष नाही, निर्विशेष आहे. निर्विष्टात ही साधनाचाच पत्ता नाही तिथे. ज्यांना साधन करायची त्या वस्तूचाच पत्ता नाही, तर काय साधन करतात, काय करावे साधन, काय साधन करणार. म्हणून सर्व साधना, सर्व उपाय लोळे पडतात तिथं. तिथं नाही, त्याची उत्पत्तीच नाही तिथं. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी डोळ्याची उत्पत्तीच नाही, तर डोळा काय वापरतात. प्राणाची उत्पत्तीच नाही, तर प्राण काय वापरतात, शक्ती काय वापरतात. शक्तीनं काय चाललं तिथं. शक्ती गलित, शक्तीच राहत नाही तिथं. शक्ती प्रगटतच नाही, प्रगटलेलीच नसते. मन, मनाचे संकल्पन विकल्प काय वापरता, मनच प्रगट नाही तिथं. परमात्मा स्वरूपात मनच नाही तिथं. मन धजत नाही, जात नाही. परमात्मा निर्विशेष आहे, मन सविशेषातच असते, प्राण सविशेषातच असते, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सविशेषातच असते, देह आणि जग सविशेषातच असते. आणि परमात्मा निर्विशेष आहे. म्हणून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सर्व साधना, साधन जात, साधन समुदाय जेवढे म्हणून काही साधने, जेवढ्या धर्मातले, जेवढ्या संप्रदायातले, ते साधन परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही, होऊ शकत नाहीत, नाहीच. त्याचा याचा संबंधच येत नाही. जसा जागृतीतल्या सूर्याला स्वप्नातलं कुठलंच इंद्रिय पाहू शकत नाही, किंवा स्वप्नातल्या सूर्याला जागृतीतलं कोणतंच इंद्रिय प्रवृत्त होऊ शकत नाही. अवस्था भेदी, सत्ता भेदी, हे जसं आपल्याला लक्षात येतंय, त्याच प्रमाणे परमात्मा आणि हे सर्व साधन सामुग्री, साधन करण्याची सामुग्री, यांच्यात सत्ता भेदी. हे सर्व साधनं असतात जागृतीत किंवा स्वप्नात. म्हणा जागृती किंवा सुसुप्तीत यांचा पत्ता नसतो. समाधीत यांचा पत्ता नसतो. आणि सुसुप्तीच्या समाधीच्या पलीकडे परमात्मा. सुसुप्ती म्हणजे अव्यक्त अज्ञान. प्रपंचाची अनाभिव्यक्त अव्यक्त अवस्था, बीजरूप अवस्था, जिथं प्रपंच लीन झालेला आहे, अभिव्यक्त नाही, अनाभिव्यक्त झालेला आहे. प्रपंचाची प्रगाढता नाही, प्रपंचाची प्रतीती नाही, जिथं त्याला म्हणा सुसुप्ती. त्या कार्यरूप प्रपंचाची प्रतीती नाही तिथं, स्वप्न आणि जागृतीची.
आणि ही अज्ञानाची अनाभिव्यक्ती. आणि अनाभिव्यक्त ज्ञान ती समाधी. ज्ञानाची तिथे आहे तशी स्थिती, ज्ञानाची सम्यक स्थिती, ज्ञानानं विषय सोडलेले, ज्ञानानं स्थूलकारी, सूक्ष्मकारी आणि कारण यांचा संबंध तुटलेला, यांची आकार नाही झालेली. ज्ञान स्थूल कार्याकार ती जागृती, ज्ञान सूक्ष्म कार्याकार ते स्वप्न, आणि ज्ञान कारण ज्ञानाला कारण प्रत्यक्ष किंवा कारण प्रकाशन, कारणाचं प्रकाशन ती सुसुप्ती. आणि ज्ञानानं कारणाचं प्रकाशन सोडून दिलं, ज्ञानात राहिलं, ज्ञानात राहणं याला समाधी म्हणू. ज्ञानाकारानं ज्ञान ती समाधी, अज्ञानाकारानं ज्ञान ती सुसुप्ती, अज्ञान कार्य सूक्ष्म कार्याकारानं ज्ञान ते स्वप्न, आणि स्थूल कार्य आकारानं ज्ञान ती जागृती. आणि ज्ञानानं सर्व आकार टाकून देऊन ज्ञान राहण्याला ज्ञानाची सम्यक अवस्था म्हणावं, तर त्याला म्हणावं समाधी. आणि ती समाधी सुद्धा अभिव्यक्तीच एक ज्ञानाची, कार्याची नाही. हे पहा, स्थूल कार्याची लीनता झाली तरी सूक्ष्म कार्याची अभिव्यक्ती असते स्वप्नात. सुसुप्तीत स्वप्नाची लीनता झाली तरी अज्ञानाची अभिव्यक्ती असते सुसुप्तीत. आणि समाधीत अज्ञान लीन झालं ज्ञानात तरी ज्ञानाची अभिव्यक्ती असतेच. आणि परमात्मा अनाभिव्यक्त आहे म्हणून समाधीचा सुद्धा विषय नाही. समाधी सुद्धा आरपडदा आहे, परमात्मा विषय नाही. परमात्म्याचा परोक्ष नाही. समाधी सुद्धा परमात्म्याला स्पर्श झाला नाही. समाधीपर्यंत गेला तरी परमात्म्याहून दूर आहे. म्हणून समाधीचे सुख टाकावं वाळून, ऐसा या कीर्तनी ब्रह्मानंद. समाधीत सुख नाही, हे दुःखाचा काल वा गोंधळ नाही. जागृती स्वप्न सुसुप्तीचा गोंधळ नसल्यामुळे त्याला सुख म्हणते सापेक्षी. बाजार वसारल्यावर जशी शांतता असते, त्याप्रमाणे स्वप्न सुसमाधीतली शांती सापेक्षित आहे. म्हणून सांगायचं रहस्य एक आहे की हे सर्व अभिव्यक्त आहेत आणि परमात्मा अनाभिव्यक्त आहे, अप्रगट आहे, अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार नाही निराकार. म्हणून त्या अव्यक्ताच्या ठिकाणी व्यक्त स्वरूप असलेली साधनं कशी चालतील. म्हणून उपाय मागील पायी घेऊन झाली वाई. त्याने इथं तर रांगची रांगच दिली आपल्याला गुरुजीनं की कर्म प्रवृत्ती का होत नाही परमात्म्याच्या ठिकाणी. तर प्राप्य उत्पादे विकारी संस्कारी ही चतुर्विध प्रकारचे जे काही प्रकारे चतुर्विध प्रकारच्या क्रिया आहेत, 4 प्रकारच्या क्रियाची वर्ग पाडली. त्या 4ही प्रकारच्या क्रियाच्या कोण्याच वर्गापैकी परमात्मा हस्तगत होत नाही, परमात्म्याकडे प्रवृत्त होत नाही. त्या 4 प्रकारच्या क्रिया प्राप्य उत्पादे विकारे आणि संस्कारी. हे कर्म प्रवृत्ती 4 प्रकारांत ती कर्म प्रवृत्तीचे 4च वर्ग आहेत, 4च गिअरवर गाडी चालती कर्मयोगाची. काही मिळविणं, असल्याला मिळविणं, नसल्याला तयार करणं. प्राप्यन उत्पादे, असलेल्यावर विकार करणं आणि असलेल्यावर संस्कार करणं.
जे मिळविले किंवा उत्पन्न केले त्याला विकारित करणं किंवा संस्कारित करणं, बस झालं कर्म प्रवृत्तीची संपली भाग. कर्म प्रवृत्ती 4 प्रकारनच व्यवहारली. उपलब्ध आहे ते आपलंस करायचं, मिळवायचं. प्राप्ती. जे नाही जगात ते निर्माण करायचं, प्रोडक्ट. ते बी कर्मच आहे. कर्मानच होते. उत्पाद्य. जे उत्पाद्य किंवा प्राप्य, जे मिळविले किंवा उत्पन्न केले त्याला विकारी करायचं, त्याला विकृत करता येते, त्याच्यात दोष करता येते. पाणी माती टाकून गढूळ करता येते, माती तापिता येते, मातीचा चिखल करता येतो. हे विकारी. संस्कारी मातीचा बैल करता येतो, मातीचा गणपती करता येतो, मातीच्या महालक्ष्मी करता येतात, मातीचा घट करता येतो. हे संस्कारी. त्याला घडविणं हा संस्कार आहे, त्याला फोडणं विकार आहे. म्हणून हे चारही प्रकार कर्म प्रवृत्तीचे आहेत आणि कर्म प्रवृत्तीचे चारही प्रकार परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी होत नाही, कारण परमात्मा प्राप्ती नाही, मिळविण्यासारखा नाही, परमात्मा तयार करण्यासारखा नाही, उत्पाद्य नाही. परमात्मा निर्विकार असल्यामुळे त्याच्यावर कोणताच विकार होत नाही, करता येत नाही विकार कुठला त्याच्यात निर्माण. आणि परमात्मा नित्य सिद्ध आहे, सहज आहे, म्हणून त्याच्यावर पुन्हा काही संस्कार करता येत नाही. परमात्म्याला काही जास्त शुद्ध, जास्त स्थिर, जास्त ज्ञानवान, जास्त टिकाऊ असं काही बनवता येत नाही. परमात्मा संस्कार करता येत नाही, त्याला पापी पुण्यवान करता येत नाही, त्याला सुखी दुःखी करता येत नाही. तो आहे तसाच आहे. पण विकारी आणि संस्कारी हे कर्म प्रवृत्तीचे दोन्ही भाग त्याच्यावर चालत नाहीत. उत्पाद्य प्राप्य हे दोन्ही चालत नाहीत. म्हणून किती पुण्य करा, पुण्यानं स्वर्ग मिळेल, अनुकूल भोग भेटतील, पण परमात्मा पुण्यानं प्राप्य नाही, कर्मानं प्राप्य नाही. परमात्मा उत्पाद्य नाही, कर्मानं काही उत्पन्न होईल, तुम्ही श्रीमंती मिळू शकता, पद प्रतिष्ठा मिळू शकता, कर्माने इंद्रपद मिळन, स्वर्ग मिळन, कर्मानं मान मिळन, धन मिळन, ओळखी मिळत्या, लोक मिळतील, वस्तू मिळत्या, व्यक्ती मिळत्या. पण परमात्मा कर्मानं मिळणार नाही, म्हणजे प्राप्ती नाही कर्माचं. परमात्म्यावर विकार करता येणार नाही. रावणाने किती पाहिलं, नाही करता आलं. कंसाने किती विकार करायला पाहिले, नाही करता आलं. हिरण्यकश्यपाने किती विकारित करायला पाहिले, विकृत करायला पाहिलं, विकार करायला पाहिले, त्यात ध्वंस करायला पाहिला, त्याचा विध्वंस नाही झाला, नाही करता आला. आणि संस्कार बी करता येत नाही. किती भक्त प्रेम करतील, काही करता येत नाही भक्ताला, विशेषतः काही त्याच्यात काही संस्कार करता येत नाही. परमात्म्यावर कर्म प्रवृत्ती चालत नाही, परमात्म्यावर उपासना प्रवृत्ती चालत नाही. ती चलत असती मनावर, इंद्रियावर, देहावर, बुद्धीवर, याच्यावर अलीकर, त्याच्यावर चालत नाही. म्हणून उपाय मागील पायी त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी धजू शकत नाहीत, घेऊन झाली वाई. त्याचप्रमाणे खाली त्याच्यात लाईन दिलेली, त्याच ओघानं आलेले खाली चिंतन, की परमात्मा स्वरूपामध्ये काल मर्यादित नसल्यामुळे योग साधना बी चालत नाहीत. योग जे साधना आहेत, योग उपासना, त्या बी चालत नाहीत. काल मर्यादित नाही ते, काल मर्यादेच्या पलीकडे आहे, कालातीत आहे. म्हणून योग जे होईल कालावर नियंत्रण करण्यासाठी योग आहे, कालातिक्रमण करण्यासाठी योगाची प्रौढी. जशी चांगदेव महाराजांना 1400 वर्षे जगली. जे शरीर 100 वर्षातच माती होऊन राख होऊन पडावा अशी नीती जगाची, ती 1400 वर्षापर्यंत टिकल, ही योगाचं सामर्थ्य. जे दात
डबल आवाज यायला कोणाचं मित्र नाही का? नाही नाही, येतोय बरोबर आवाज महाराज. नाही, मला डबल यायला मग आता बंद झाला. कोणाच तरी अनमिट होतं, काहीतरी होतं, काहीतरी सुरू केलं कोणी. ठीक आहे. काल मर्यादेचं उल्लंघन करण्याचा, कालातिक्रमण करण्याचा प्रकार योगशास्त्राचा आहे, योग साधनाचा. जे जेवढ्या काळ टिकायचं त्याला त्याच्यापेक्षा पुढे नेऊन ठेवणं. म्हणून योगा केल्यानं शरीर टिकत, बरोबर आहे, काल अतिक्रमण आहे. दात टिकतात, केस टिकतात, इंद्रिय जास्त काम करतात, आयुर्मान वाढत, म्हणजे प्राणाची क्षमता वाढते, आयुष्यमानता वाढते, मनाची स्थिरता वाढते, मनाची शुद्धता वाढते, मनाची एकाग्रता वाढते, मनाची क्षमता वाढते, कल्पक शक्ती वाढते, बुद्धीची क्षमता वाढते. योगानं होत नाही काय असं नाही, होतंय, पण याच्यावर प्रयोग होते, परमात्म्यावर होत नाही. हा आपला विषय चाललाय. काल अतिक्रमण करणं हे योगाचं सामर्थ्य. पण परमात्मा काल मर्यादित नाही, म्हणून योग आदी साधनाचा विषय नाही. परमात्मा जड नाही, जड नाही ना, अज्ञानकारी नाही. जड अज्ञानकारी असतं ते जड असते. परमात्मा अज्ञानकारी थोडाच आहे, अविद्याकारी थोडाच आहे, मायाकारी थोडाच आहे. म्हणून परमात्मा ज्ञानाचा विषय नाही. जे जे माया कार्य आहे, अविद्यिक आहे, ते तेच ज्ञानाचा विषय होते. जे जे अंधार्यानं अलंकृत केलेले ते ते उजाडाचा विषय होते. उजाडाचा विषय काय होते? जे अंधारानं झाकलेले ते होते. जे अंधारानं झाकलंच नाही कधी, ते उजाडाचा विषय कसा होईल? जसा सूर्यावर अंधाराचा लेपच नाही, आवरणच नाही, तर बॅटरीनं कसा काय फरक पडेल? बॅटरी दाबल्यानं, बॅटरी विझल्यानं काय फरक पडेल? म्हणून परमात्मा अज्ञानकारी नाही, जड नाही, म्हणून ज्ञानाचाही विषय नाही. अर्थात स्वरूप स्थितीमध्ये ज्ञान जर मागे पडते, ज्ञानाचं काही चालत नाही, तर इतर साधनांची काय कथा सांगावा? म्हणून मागील पाय घेऊन झाली वाय, असं महाराज म्हणतात. आता जी वस्तू साधनाने सिद्ध होते त्या वस्तूला माग प्रागभाव असतो. जी साधनानं सिद्ध होती, ज्ञानेंद्रियानं, कर्मेंद्रियानं, प्राणानं, मनानं जी सिद्ध झाली, हे घेऊन जी सिद्ध झाली, जी स्वयंसिद्ध नाही, ही घेऊन वाट दिसली. साधनानं जी ज्याची सिद्धी, तिला साधनानं सिद्धी व्हायच्या आधी प्राग भाव असतो तिचा. आणि ज्या वस्तूला प्राग भाव असतो तिला नंतर प्रध्वंस हा भाव असतोच, की ध्वंस होतो, त्याचा नाश होतो. हा नियम आहे. परंतु जी वस्तू नित्य सिद्ध आहे, जिला साधनानं सिद्ध करायची नाही, साधनानं सिद्ध करायच्या आधी स्वतः सिद्ध आहे जी वस्तू, त्या वस्तूच्या ठिकाणी काय उपाय चालत? म्हणजे कोणता? आता तिला सिद्ध करायची गरज नाही, ती स्वतः सिद्ध आहे. स्वतःच्या अस्तित्वानं, स्वतःच्या ज्ञानानं, स्वतःच्या प्रकाशानं, स्वतःच्या असण्यानं जी सिद्ध आहे. आता सिद्ध केल्यावर वस्तू असते दुसरं, ती करायच्या आधी सिद्ध आहे, ती स्वयंसिद्ध. तर मग त्या वस्तूच्या ठिकाणी प्रागभाव कुठे? प्रागता कुठे? ती नित्य सद्य येते, ती वर्तमानात आहे नेहमी, त्याला भूत भविष्य नाही. आणि वर्तमानाची सापेक्षता नाही तिथं. भूत भविष्याच्या सापेक्ष वर्तमान नाही ती. आहे 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 आहेच आहे ती. ते कधी नाही होऊन आहे झालेलं नाही ती, किंवा आहे असलेलं नाही होणार आहे नाही ती. ते आहे असतच अशी आहेच आहे. म्हणून आहे 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 त्रिकाला बाधित, तीन कालानं बाधित नाही, तीन कालानं अबाधित आहे. आणि अशी ती नित्य सिद्ध वस्तू असल्यामुळं तिथं उपाय, तिथं ज्ञान, तिथं योग, तिथं कर्म प्रवृत्ती,
तिथे इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, जाणीव, प्रमाण, युक्त्या, दृष्टांत याची काय चाल चलन तिथं, म्हणून काहीच चालत नाही. तसेच त्या ठिकाणी प्रतीती अशी म्हणणे देखील चालत नाही. त्या ठिकाणी त्याची प्रतीती महाराज, तर तेच सांगितलं ना खालच्या उत्तरार्धात, प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची. उपाय तर मागच्या मागच पळून गेले, पण त्या ठिकाणी प्रतीती असे म्हणणे देखील चालत नाही. त्याची प्रतीती नाही, प्रतीती म्हणणं देखील चालत नाही. बाकीचं तर सोडून द्या, पण प्रतीती म्हणणं देखील चालत नाही. त्याचं कारण सांगतात, कारण प्रतीती म्हटली की ती वस्तू त्रिपुटीत जात असते. जी वस्तू त्रिपुटीत आहे तिची प्रतीती असते. प्रतीती नसते, प्रतीती येते, आणि प्रतीतीची विस्मृती होती. किती प्रतीत होऊन गेल्या आपल्याला माग आठवत पण नाहीत, बसून गेल्या त्या बोर्डावर, मनाच्या बोर्डावर राहिल्या पण नाही काही. जशी तुम्ही आता आरसा जो हातात घेतला, ह्याच्यात माग काय काय दिसलं होतं ते कुठं राहिले. तुमच्या घरी जो आरसा आहे त्याच्यात आतापर्यंत काय काय दिसलं होतं, याच्यात रेकॉर्ड आहे त्याचं. काय काय प्रत्येक फलित झालं तिथं आहे का नोंद त्याची? तिथं नोंद आहे का तुमच्या मनात नोंद आहे? कोणाला विचारता ती काय काय पाहिलं आतापर्यंत? गेल्या प्रती त्या येऊन गेल्या. आणि इथून पुढे काय काय येणार नाहीत का? जे जे समोर येईल ते त्याच्यात प्रतिफलित झाल्यासारखं दिसल, आणि त्याच्यात नसल. तशी प्रतीती येताना प्रतीती काही बी प्रतीती सत्य नसते. जी याची राहिलेली तिची प्रतीतीच राहिली, जी येऊन गेलेली तिची प्रतीती येऊन गेली, आणि जी आता प्रतीती आहे सध्या ती आत्ताच अवसानी खरी नाही. असं जे प्रतीतीचं स्वरूप आहे, तर अशी असणारी प्रतीती परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रतीती आहे म्हणणं येडेपणा आहे. प्रतीती म्हणजे बॅटरी. ती बॅटरी खोलीत, रस्त्यानं, रात्री, काही पेटीतले घरातले पदार्थ पाहाला, कामी येते. पण ती बॅटरी सूर्याच्या ठिकाणी काय उपयोग आहे तिचा? सूर्याच्या ठिकाणी जशी बॅटरीचा उपयोग नाही, त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी प्रतीतीचा उपयोग नाही. म्हणून प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची. पाहतो बॅटरी चमका सूर्याकडे, तुम्ही कम काय करणार, करून पाहिले पाहिजे मुद्दाम. सूर्य उगलेला आहे, लख्ख प्रकाश पाडलेला आहे, आपली बॅटरी घ्यायची तिकडे बटन दाबायचं. बटन दाबल्या म्हणजे बॅटरीनं बॅटरीचं बटन ऑन केल्यावर दिसत असतंय, चमकत असतंय, पुढच्या उजेडात येत असतात. मग सूर्य उजेडात आला का बॅटरीचे? बरं उजेडात याचा राहिलेला आहे का? बरं बॅटरीचा उजेड पोहोचलाच असेल ना तिथपर्यंत, कल्पना करा ना. सूर्यावर बॅटरीच्या उजेडाची व्याप्ती झाली असेल का नसेल? मग बॅटरीच्या उजेडात सूर्य आला का नाही? असा दावा करायला काय हरकत आहे की सूर्याच्या मी आज बॅटरीच्या उजेडात सूर्य पाहिला. आधी बॅटरी बटन दाबलं आणि मग पाहिला. तिथे बॅटरीची व्यवस्था नाही, व्यवस्था नाही, आणि बॅटरी नाही म्हणल्यामुळे अव्यवस्था होत नाही. ध्यानात घ्या, ज्याच्याजवळ बॅटरी नाही त्याला सूर्य पाहायला अव्यवस्था नाही. आणि यावूनच ठरतंय की ज्याच्याजवळ बॅटरी त्याच्याजवळ व्यवस्था आहे असं ठरत नाही. याची व्यवस्था ठरत नाही, कारण अव्यवस्था ठरली नाही म्हणून. दोघा तिघा जणांची अनमेट झालीत. बाबाई ते रोजच चालणार आहे आपलं. म्हणून प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची.
कारण प्रतीती म्हटली की ती वस्तू त्रिपुटीत जात असते व त्रिपुटी म्हटली की त्यात भेद निर्माण होत असतो. ज्ञेय ज्ञाता ज्ञान, प्रतीतीचा विषय प्रतीती आणि प्रतीती ज्याला यायला लागली तो अशी त्रिपुटी होत असते आणि भेद निर्माण होतो. आणि परमात्मा तर भेद नाही, परमात्मा अभेद स्वरूप आहे, म्हणून परमात्मा प्रतीचा विषय नाही किंतु प्रतीती स्वरूपच आहे. कारण परमात्म्यात प्रतीतीचा विषय प्रतीती आणि प्रतीती घेणारा प्रत्येक प्रत्येक प्रतीती आणि प्रत्यय प्रत्येक प्रत्यय आणि प्रतीतीचा विषय प्रतीती म्हणजे प्रत्यय आला कशाचा, पुढच्या प्रत्येकाचा प्रत्यय आणि कोणाला आला, प्रत्येकाला. प्रत्येक आत्मा प्रत्येक अंतरात्मा आत आला, आतल्याला आला, आतल्याला मधल्याने बाहेरलं कळालं त्याला प्रतीती म्हणावं. त्यानं द्या कळालं काय, बाहेरलं कळालं कशानं, मधल्यानं कळालं कोणाला, आतल्याला. आत 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 आतला प्रत्येक मन प्राण इंद्रिय हे म्हटली आणि त्यानं कळालेलं हे बाहेरलं. आतल्याला मधल्यानं बाहेरलं कळणं. मधले म्हणजे मधोमध असलेली दुहीच्या मध्यभागी असलेली मधली उपाधी मन इंद्रिय प्राणाची. ही अशी प्रत्ययाची प्रतीती असते. आणि परमात्म्याच्या ठिकाणी बाहेर मधीन आत नाही, पराकन प्रत्येक नाही. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिली. इथं सर्व भिंती पाडलेल्या असतात म्हणून आत बाहेर नसते. भिंती उभारलेल्या असल्यावर आत काही बाहेर काही म्हणावं लागत असते. जर सर्व बुलडोजरनं जेसीबीनं भिंती पाडून घेतल्या तर मग आतन बाहेर काही उरत नाही, अंधारन उजेड अंगणन घर उरत नाही. याला मोकळा मार्ग सुरंगो एकच एक. तसे ह्या कल्पनेच्या, ह्या मान्यतेच्या, ह्या संकुचित समजुतीच्या, ह्या भेदभावाच्या, ह्या जग सत्यत्वाच्या, ह्या देहांकाराच्या भिंती ज्या आहेत, ह्या अहम ममतेच्या भिंती ज्या आहेत, ह्या जर पाडल्या तर आतन बाहेर पराकन प्रत्येक ही मोल उरत नाही. म्हणून प्रतीती स्वरूपच राहते खाली, प्रतीती स्वरूप. म्हणून प्रतीती स्वरूप परमात्मा आहे, म्हणून त्या परमात्म्याची प्रतीती नसते. असो, याप्रमाणे आपण इथपर्यंत चिंतन पाहिलं. प्रतीती सांडली सोय प्रत्ययाची. गुरुजीनं जे पुढं सुंदर असं चिंतन केलेले, जगामध्ये काही वस्तू प्रमाता भाषेत, काही वस्तू साक्षी भाषेत आणि साक्षी साक्षात स्वरूप आहे असे वर्ग केलेत. आणि आपल्याला हे साधनं का चलत नाहीत परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, हे चांगलं तंतोतंत पटवून दिलेलं आहे. तो विषय आपण उद्या पाहू, तोच भाग पाहू, तेच वाचन करून तितकंच पाहू खालचा पॅरेग्राफ. ठीक आहे? हो महाराज. हो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी सर. जय हरी महाराज. हरी सर्व जय हरी महाराज. जय हरी. जय हरी जय हरी. हा सर्व जय जय बाबा. जय हरी बाबा, सर्वांना जय हरी. जय हरी महाराज. जय जय सर्वांना जय. नमस्कार. जय हरी बाबा सर्वांना. जय हरी बाबा. जय हरी. सर्वांना नमस्कार. जय हरी बाबा. जय हरी बाबा सर्वांना. जय हरी.
सर्वांना नमस्कार, सर्वांना नमस्कार. आता ठेवतो हा.